नमस्कार मित्रांनो, श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, या आधीच्या आमच्या ज्या 10 बोकडं होत्या त्या 10 बोकडांची विक्री झालेली आहे। त्यानंतरच्या ज्या 6 बोकडं होत्या त्या 6 बोकडं आज आपण या कंपार्टमेंटमध्ये घातलेलं आहोत। तर या 6 बोकडांची आता आपण व्यवस्थापन कसं करणार आहोत याविषयी या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती टाकणार आहोत। पण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच आहे की मित्रांनो, ज्या वेळेस त्या 10 बोकडांची व्हिडिओ आपण बनवलेलो होतो त्यावेळेस बऱ्याच जणांचा मला प्रश्न होता की भाऊ, तुम्ही ज्या बोकडं सुरुवातीला दूध सोडल्यानंतरचं व्यवस्थापन कसं करता तिथंपासून ते सगळं माहिती द्या। आपल्याला सुद्धा बोकड पालन करायचं असे बऱ्याच जणांची कमेंट होती, प्रश्न होत्या, फोनवर बोलणं झालेलं होतं। तर त्यानुसार आज आपण सुरुवातीपासूनचा व्हिडिओ बनावा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहेत। पण या आधीच्या जे बोकडं होते, या आधीच्या ज्या 10 बोकडं होत्या त्यावेळेस ही जी बोकडं होती ते तिकडच्या बाजूला होत्या। आता ज्या लहान बोकडं, लहान करडं तिकडे जे तुम्ही पाहू शकता इकडच्या बाजूला, त्यावेळेस ह्या 6 बोकडं होत्या ज्या तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की इकडे ते अगदी लहान लहान होत्या आणि नंतर आता चांगल्यापैकी त्यांचं वाढ झालेलं आहे। आता या तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी वाढलेले आहेत। या आधीच्या बोकडं सुद्धा आमच्या घरच्याच शेळ्यांच्या होत्या। आताच्या सुद्धा या ज्या 6 बोकडं आहेत या 6 बोकडं सुद्धा आमच्या घरच्या शेळ्यांच्याच आहेत। आणि या बोकडं दूध सोडून अगदी एक 5-6 दिवस झालेला आहे। 5-6 दिवसाआधी हा बोकडं दूध पित होत्या। आता एक 5-6 दिवसापासून या बोकडांना आपण दूध पाजायचं बंद केलेलं आहे। आता खोराकावर ह्या बोकडा आहेत। तर या बोकडांची व्यवस्थापन आपण कसं करतोय, आता वाढ ह्यांचा कसं होतंय, या सगळ्या व्हिडिओ आपण दर एक 10-15 दिवसांनी एक व्हिडिओ टाकणार आहेत। या बोकडांची आपण खुराक काय देतोय, चारा व्यवस्थापन कसं असते, खाद्य काय देतो, लिव्हर टॉनिक काय असतंय, त्यांची वाढ किती झाले, सध्या किती वजन आहे, इथंपासून ते 10-15 दिवसांनी किती वजन होईल, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। फक्त व्हिडिओला अजून जर लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर तुम्ही सबस्क्राईब केला तर तुम्हाला आमच्या चॅनलवरती ज्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहेत त्या सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आणि आमच्या चॅनलवरती शेळीपालन, बोकडपालन आणि शेतीविषयक व्हिडिओ येत असतात। म्हणून अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या।